समाजाला न्याय देण्याची माझी भूमिका आहे। मी विकासाचा ध्यास घेणारा कार्यकर्ता आहे, कारण संविधानानं दिलेला तो अधिकार आहे। उगीच नाही लाखोच्या मताने मी 8 वेळेस निवडून येतोय, हे साधं सुद्धा काम नाही। चॅनलवाल्यांनी काय दाखवावं काय दाखवू नये हा त्यांचा विषय, परंतु लोकांना नवं हवं असतं। अकोट नगरपालिकेला सक्षम नेतृत्वाची गरज आहे। जग झपाट्याने बदलत आहे। लोकांना शाश्वत आणि सर्वांगीण विकास हवाय, ते देण्याचं काम आम्ही करू असं ठोस आश्वासन बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकोट येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार सभेत दिलं। नव्या रक्ताला संधी देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय, त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे। अकोट नगरपालिका अकोला जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचं शहर आहे, परंतु अकोट विकासाच्या बाबतीत आज पिछाडीवर गेलाय। एवढी मोठी बाजारपेठ आहे तरी शहराचा विकास नाही, सर्वत्र धुळीचे लोट दिसून येत आहेत। आमच्या बारामतीत सकाळी 7 वाजता रस्ते चकाचक होतात। अकोट शहराच्या बाजारपेठेची दुरावस्था झालेली आहे। मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण नाही, महिलांना एकही सार्वजनिक शौचालय नसावं ही मोठी खेदाची बाब असल्याचं अजित पवार म्हणाले। तसेच गब्बर टॅक्स लावून मागील नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी जनतेची लूट चालवली होती। हा प्रश्न नगरविकास खात्याकडे आला असता सामंजस्याने सोडवला गेला असता, परंतु यांच्या हेकेखोरीने हा प्रश्न न्यायालयात गेलाय। मागील नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी स्वतः ठेकेदार म्हणून शहराची लूट केली आहे। अकोट शहराला जर परत पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल, शहराचा कायापालट करायचा असेल, तर राष्ट्रवादीच्या घड्याळाचेच बटन दाबा। शहराच्या विकासाला घड्याळ गती देईल याची मी ग्वाही देतो, कारण मी शब्दाचा पक्का आहे असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय। जे गुत्तेदारी करणारे आणि ते उभे राहिलेले असतील तर त्याला मत देऊ नका। हे काही त्यांचा इंटरेस्ट वेगळा आहे, त्यांचा इंटरेस्ट पैशामध्ये, इथल्या कामातलं कसे 2 पैसे मिळतील आणि त्याच्यामुळं कंत्राटदार, नगरसेवक तेच, बिलं मंजूर करणारा नगराध्यक्ष देखील तोच, अशा प्रकारची स्थिती मागा अकोटमध्ये होती का नाही? आम्ही काय खोटं बोलतो का? आपण तुम्ही कधी बदल करणार का नाही? त्या पद्धतीनं तुम्ही बदल करा। अकोट शहराच्या एसटी स्टँड परिसरातील नेहरू मैदानात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते। अजितदादांनी आपल्या खुमारदार शैलीत मिश्किल टोलेबाजी केली। या सभेला शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। जनमत लाईव्ह न्यूज, संजय उमक, अकोला।